हाय फ्रेंड्स, मी प्रोफेसर म्हेत्रे सोनाली। आजच्या लेक्चरला आपण FY BComचा जो मार्केटिंग सब्जेक्ट आहे तर या सब्जेक्टची जी फर्स्ट सेमिस्टर आहे तर या फर्स्ट सेमिस्टरचा जो फर्स्ट चॅप्टर आहे बाजारपेठ व विपणनाची ओळख, तर हा फर्स्ट चॅप्टर आपण आजच्या लेक्चरला पाहणार आहोत। तर या फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण बाजारपेठ म्हणजे काय आणि बाजारपेठांचे वर्गीकरण कसे केले जाते, म्हणजे थोडक्यात बाजारपेठांचे कोणकोणते प्रकार पडतात हे आपण आजच्या लेक्चरला पाहणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आपण बाजारपेठ म्हणजे काय ते पाहू। आता बाजारपेठ म्हणजे काय, तर बाजारपेठ म्हणजे असे ठिकाण की जिथे विशिष्ट वस्तूंच्या मालकी हक्काची अदलाबदल होते आणि ज्यामुळे माल प्रत्यक्ष एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवला जातो। म्हणजे थोडक्यात काय लक्षात ठेवायचं की बाजारपेठ म्हणजे असे ठिकाण असते की ज्या ठिकाणी काय केले जाते, जो काही वस्तू असेल किंवा माल असेल तर या मालाची जी काही मालकी हक्क असेल किंवा त्या वस्तूचा जो काही मालकी हक्क असेल तर त्या मालकी हक्काची काय केली जाते, अदलाबदल केली जाते। म्हणजे त्या वस्तूची किंवा मालाची काय केली जाते, खरेदी विक्री केली जाते आणि माल प्रत्यक्ष काय केला जातो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवला जातो। तर अशा ठिकाणाला काय म्हटलं जातं, बाजारपेठ असं म्हटलं जातं। आता बाजारपेठांचे वर्गीकरण म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणू शकतो की बाजारपेठांचे प्रकार। आता बाजारपेठांचे काय केलं जातं, वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केले जाते किंवा बाजारपेठांचे वेगवेगळे प्रकार पडतात। तर त्याच्यामध्ये पहिलं बाजारपेठांचं जे काही वर्गीकरण केलं जातं तर ते वर्गीकरण भौगोलिक दृष्ट्या केलं जातं, म्हणजे बाजारपेठांचे भौगोलिक दृष्ट्या वर्गीकरण। आता बाजारपेठांचे भौगोलिक दृष्ट्या वर्गीकरण कसे केले जाते, तर भौगोलिक दृष्ट्या बाजारपेठांचे वर्गीकरण देशी व विदेशी बाजारपेठ असे केले जाते। आता याच्यामध्ये भौगोलिक दृष्ट्या बाजारपेठांचे वर्गीकरण करत असताना कोणकोणत्या बाजारपेठ येतात, तर पहिली बाजारपेठ आहे ती म्हणजे स्थानिक बाजारपेठ। आता स्थानिक बाजारपेठ म्हणजे काय, तर स्थानिक बाजारपेठ ही काय करत असते, स्थानिक पातळीवरती असते आणि जे काही खरेदीदार व विक्रेते असतात तर हे काय असतात, त्याच गावातील किंवा त्याच शहरामध्ये काय असतात, स्थायिक असतात आणि त्यांच्यामध्ये काय होत असतात, खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात। आता ज्या काही नाशवंत वस्तू असतील किंवा काही कृषी माल असेल तर अशा ज्या काही नाशवंत वस्तू असतील किंवा कृषी माल असेल तर यांची खरेदी विक्री ज्या ठिकाणी केली जाते किंवा यांच्या जे काही बाजारपेठा असतात तर त्याला आपण काय म्हणू शकतो, स्थानिक बाजारपेठ। म्हणजे थोडक्यात काय लक्षात ठेवायचं की स्थानिक बाजारपेठ ही काय करत असते, स्थानिक पातळीवरती असते आणि विक्रेते व खरेदीदार हे काय असतात, त्याच गावातील किंवा त्याच शहरातील असतात आणि त्यांच्यामध्ये काय होत असतो, खरेदी विक्रीचा व्यवहार होत असतो। त्यानंतर दुसरी बाजारपेठ येते ते म्हणजे प्रादेशिक बाजारपेठ। आता एका विशिष्ट देशात खरेदीदार व विक्रेते काय केलेले असतात, विखुरलेले असतात आणि त्यांच्यामध्ये काय होत असतात, खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात। तर अशा बाजारपेठेला काय म्हटलं जातं, प्रादेशिक बाजारपेठ असं म्हटलं जातं। त्यानंतरची बाजारपेठ येते ती म्हणजे राष्ट्रीय बाजारपेठ। आता राष्ट्रीय बाजारपेठ म्हणजे काय, तर जे काही विक्रेते असतील आणि खरेदीदार असतील तर ते काय असतात, देशभर विखुरलेले असतात, तेव्हा त्या बाजारपेठेला काय म्हटलं जातं, राष्ट्रीय बाजारपेठ। म्हणजे जे काही खरेदीदार असतो किंवा विक्रेता असतो तर ते काय झालेले असतात, देशभर विखुरलेले असतात, म्हणजे वेगवेगळ्या शहरामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असतात आणि त्यांच्यामध्ये काय होत असतात, खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात। अशा बाजारपेठेला काय म्हटलं जातं, तर राष्ट्रीय बाजारपेठ असं म्हटलं जातं। नेक्स्ट आहे जागतिक बाजारपेठ। आता जागतिक बाजारपेठ म्हणजे काय, तर दोन किंवा अधिक देशात खरेदीदार व विक्रेते यांच्यात खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात, त्यास जागतिक बाजारपेठ असे म्हणतात। म्हणजे इथं दोन देशांमध्ये काय होत असतो, खरेदी विक्रीचा व्यवहार होत असतो। दोन किंवा दोनपेक्षा अधिक देशांमध्ये खरेदीदार आणि विक्रेते काय झालेले असतात, विखुरलेले असतात आणि यांच्यामध्ये काय होत असतो, खरेदी विक्रीचा व्यवहार होत असतो। अशा बाजारपेठेला काय म्हटलं जातं, जागतिक बाजारपेठ असं म्हटलं जातं। आता जागतिक बाजारपेठेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ किंवा विदेशी बाजारपेठ असं देखील म्हटलं जातं। आता हे झालं भौगोलिक दृष्ट्या बाजारपेठांचे वर्गीकरण, स्थानिक बाजारपेठ, प्रादेशिक बाजारपेठ, राष्ट्रीय बाजारपेठ, जागतिक बाजारपेठ, त्यालाच आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठ किंवा विदेशी बाजारपेठ म्हणू शकतो। आता त्यानंतर बाजारपेठांचं जे काही वर्गीकरण केलं जातं तर ते कशानुसार केलं जातं, तर बाजारपेठांचे व्यवहारानुसार वर्गीकरण।
आता बाजारपेठेमध्ये जे काही व्यवहार होत असतात तर या व्यवहारांनुसार काय केलं जातं, बाजारपेठांचं वर्गीकरण केलं जातं. मग त्यामध्ये पहिली बाजारपेठ येते ती म्हणजे रोखीच्या व्यवहारांची बाजारपेठ. आता रोखीच्या व्यवहारांची बाजारपेठ म्हणजे काय, तर या बाजारपेठेत विक्रेत्याकडून काय केलं जातं, खरेदीदाराकडे जो काही माल असेल किंवा वस्तू असेल तर ती काय केली जाते, प्रत्यक्षात सुपूर्द केली जाते, म्हणजे दिली जाते. म्हणजे प्रत्यक्षात त्या वस्तूची काय केली जाते, विक्री केली जाते आणि ती काय केली जाते, विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे प्रत्यक्षात ती वस्तू दिली जाते, सोपवली जाते. तर अशा बाजारपेठेला काय म्हटलं जातं, रोखीच्या व्यवहारांची बाजारपेठ. आणि त्यानंतर दुसरी बाजारपेठ येते ती म्हणजे वायदे बाजारपेठ. आता या वायदे बाजारपेठेमध्ये काय होत असतं, वायदे व्यवहार होत असतात आणि जे काही वस्तू असेल तर त्या वस्तूची ने-आण ही काय होत असते, भविष्य काळात होत असते. म्हणजे जो काही माल असेल, वस्तू असेल तर त्यांचे जे काही व्यवहार असतील तर ते व्यवहार अगोदर होत असतात आणि त्या वस्तूची ने-आण ही काय होत असते, भविष्य काळात होत असते. अशा बाजारपेठेस काय म्हटलं जातं, वायदे बाजार. आता त्यानंतर बाजारपेठांचे जे काही वर्गीकरण केलं जातं तर ते कशानुसार केलं जातं, तर बाजारपेठांचे खरेदी विक्रीच्या प्रमाणानुसार वर्गीकरण. आता बाजारपेठेमध्ये जे काही वस्तू असतील किंवा माल असतील तर या मालाची जी काही विक्री केली जाते, खरेदी विक्री केली जाते, तर याच्या प्रमाणानुसार बाजारपेठांचे काय केलं जातं, वर्गीकरण केलं जातं. मग त्याच्यामध्ये पहिली बाजारपेठ येते ती म्हणजे घाऊक बाजार किंवा घाऊक बाजारपेठ. आता घाऊक बाजार किंवा घाऊक बाजारपेठ म्हणजे काय, तर जिथे मालाची विक्री काय केली जाते, मोठ्या प्रमाणात केली जाते, तर अशा बाजारपेठेस काय म्हटलं जातं, घाऊक बाजारपेठ असं म्हटलं जातं. आणि दुसरी बाजारपेठ येते किंवा दुसरा बाजार येतो तो म्हणजे किरकोळ बाजार. मग व्यापारी त्यांचे जे काही ग्राहक असतील तर या ग्राहकांना काय करत असतात, लहान प्रमाणात मालाची काय करत असतात, विक्री करत असतात. तर अशा बाजारपेठेला काय म्हटलं जातं किंवा अशा बाजारास किरकोळ बाजार असे म्हणतात. म्हणजे घाऊक बाजारात काय केलं जातं, मोठ्या प्रमाणावरती वस्तूंची खरेदी विक्री केली जाते आणि किरकोळ बाजारपेठेमध्ये लहान प्रमाणात वस्तूंची खरेदी विक्री केली जाते. त्यानंतर बाजारपेठांचं जे काही वर्गीकरण केलं जातं तर ते म्हणजे बाजारपेठांचे भांडवलानुसार वर्गीकरण. आता भांडवलानुसार बाजारपेठांचे वर्गीकरण कसे केले जाते, तर नाणे बाजार, भाग बाजार किंवा विदेशी चलन बाजार. आता नाणे बाजार म्हणजे काय, तर नाणे बाजार हा काय आहे, एक भांडवल बाजाराचा एक हिस्सा आहे आणि व्यवसायास जे काही अल्प मुदतीचा कर्ज पुरवठा असतो किंवा व्यवसायाला जे काही अल्प मुदतीच्या कर्जाची गरज असेल तर ती गरज भागवण्याचं कार्य किंवा व्यवसायाला अल्प मुदतीचा कर्ज पुरवठा करण्याचं कार्य कोणाद्वारे केले जाते, तर या नाणे बाजाराद्वारे केले जाते. त्यानंतरचा बाजार प्रकार येतो तो म्हणजे भाग बाजार. आता जे काही कर्जरोखे असतील किंवा भाग असतील तर यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार काय होत असतात, ज्या बाजारपेठेत होत असतात तर त्या बाजारपेठेला काय म्हटलं जातं, भाग बाजार असं म्हटलं जातं. किंवा या बाजारपेठेस स्टॉक एक्सचेंज असं देखील काय केलं जातं, म्हटलं जातं. मग मुंबई असेल, कोलकाता असेल, दिल्ली असेल, चेन्नई असेल, लुधियाना असेल, तर ही काय आहेत, भारतातील काही महत्त्वाचे भाग बाजार आहेत की ज्या ठिकाणी काय केलं जातं, कर्जे व भाग यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात. त्यानंतरची बाजारपेठ येते ती म्हणजे विदेशी चलन बाजार. आता विदेशी चलन बाजार म्हणजे काय, तर विदेशी चलनाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार काय होत असतात, ज्या बाजारपेठेमध्ये होत असतात तर अशा बाजारपेठेला काय म्हटलं जातं, तर विदेशी चलन बाजार असं म्हटलं जातं. आता हे जे काही विदेशी चलन बाजार आहे तर या विदेशी चलन बाजारामुळे काय होत असतं, जो काही आंतरराष्ट्रीय व्यापार असेल तर तो आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ होण्यास मदत होते. मग न्यूयॉर्क किंवा लंडन हे काय आहेत, जगातील महत्त्वाचे विदेशी चलन बाजार आहेत की ज्या ठिकाणी काय होत असते, विदेशी चलनाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात. त्याचबरोबर मुंबई असेल, चेन्नई असेल, कोलकाता असेल, दिल्ली असेल, तर हे काय आहेत, भारतातील महत्त्वाचे विदेशी चलन बाजार आहेत. म्हणजेच न्यूयॉर्क, लंडन हे काय आहेत, जगातील महत्त्वाचे विदेशी चलन बाजार आहेत आणि मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी काय आहे किंवा भारतामध्ये या ठिकाणी
जे काही विदेशी चलन बाजार आहेत तर ते विदेशी चलन बाजार काय आहेत, अस्तित्वात आहेत की ज्या ठिकाणी काय केलं जातं, विदेशी चलनाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात. हे सर्व जे काही बाजारपेठांचे प्रकार आहेत किंवा बाजारपेठांचे वर्गीकरण आहे तर ते कशानुसार केलं जातं, भांडवलानुसार केलं जातं. नाणे बाजार, भाग बाजार आणि विदेशी चलन बाजार. आता हे आपण जे काही बाजारपेठांचे वर्गीकरण पाहिले किंवा बाजारपेठांचे प्रकार पाहिले, तर अजून काही काय पडतात, बाजारपेठांचे प्रकार पडतात किंवा अजून काही निकषांवरून किंवा काही व्यवहारांवरून काय होत असतं, बाजारपेठांचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केले जाते. तर राहिलेले जे काही बाजारपेठांचे वर्गीकरण असेल किंवा त्यालाच आपण बाजारपेठांचे प्रकार म्हणू शकतो, तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा. थँक्यू.